तर पहिलं काय की व्हॉट इज गिट हब. गिटहब हा काय आहे की एक प्लॅटफॉर्म आहे वर्जन कंट्रोल काय आहे की ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये वर्क करता, कंपनीमध्ये तुमचं प्रोजेक्ट आहे ना, तो कुठेतरी एक स्टोअर झाला पाहिजे सर्व्हरवरती आणि त्याचा ॲक्सेस आहे ना प्रत्येकाला भेटला पाहिजे. इवन समजा मी आत्ता मी वर्किंग आहे, काय सपोज मी 2 महिन्यानंतर जॉब सोडला पण माझा कोड माझ्या लॅपटॉपमध्ये आहे, तर मी पेन ड्राईव्हमध्ये कॉपी करून एखाद्याला मी कोड देऊ शकत नाही ना. त्यासाठी एक सर्व्हर असतं गिटहब म्हणून. तर गिटहब काय करतं की आत्तापर्यंत मी डेली जे पण काय काम करतोय ते एक सर्व्हरवरती ठेवण्याचं काम करतं आणि त्याची हिस्ट्री काय काय चेंजेस असेल. एखादं मी आता ॲप्लिकेशन बनवलं, सपोज ॲमेझॉन ॲप्लिकेशन बनवलं, ॲमेझॉनला रोज डेली अपडेट असतात, नवीन प्रोडक्ट कोणाचं आलं, प्रोडक्टला प्राईस चेंज झाली, कोणतं डिस्काउंट लावायचं, कोणी अकाउंट खोललं, त्या सगळ्याचा जे ॲक्सेस आहे ना तो सगळा मी एका गिटहबच्या एका सर्व्हरवरती ठेवतो. मग त्या कंडिशनमध्ये गिटहब वापरतात. कंपनीमध्ये काय होतं की मी 2 महिन्यानंतर सोडलं काम, तर पुढच्या माणसाला कोणी मला माहीत नाही ना तो कधी येणार आहे आणि काय येणार आहे. पण माझी जी एंड तारीख असेल, सपोज या महिन्याची माझी 30 तारीख असेल, तर या 30 तारखेला मी सोडणारच आहे कंपनी. पुढचा माणूस येऊ दे नाही तर नाही होते, पण कंपनीसाठी एक बॅकअप म्हणून आहे ना, तर गिटहबवरती जो पण कोड असतो तो गिटहबवरती ठेवतात त्यांच्या त्यांच्या गिटहबच्या सर्व्हरवरती. त्यांचं एक कंपनीचं वेगळं अकाउंट असतं त्याच्यावरती. आणि प्रत्येक युजरला आहे ना गिटहबचं अकाउंट काढायला लागतं, कारण की त्याचं ॲक्सेस कळायला पाहिजे ना की त्यानं काय काम केलंय. त्याचा युजर आय डी ईमेल वगैरे वेगळं असतं. तर गिटहबमध्ये ते 2 पार्ट वाटतात. एक म्हणजे गिट आणि दुसरा आहे गिटहब. तर गिट काय की थोडक्यात एक मेंदू आहे. मेंदू म्हणजे तुम्हाला ऑनलाईन जे पण तुम्हाला काम करायचं आहे, जे तुमचा हा पी सी आहे ना, या पी सीमध्ये तुम्ही जे पण काय वर्क करताय ते तुम्हाला गिटवरती ॲक्सेस करायचं असेल ना, तर तुम्हाला गिट लागतं. कमांड लाईन ज्यावेळेस तुम्ही वापरता ना त्यावेळेस तुम्हाला गिट लागतं. आणि गिटहब हा तुम्हाला वेबसाईटवरती ड्रॅग अँड ड्रॉप ऑप्शन देतो. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, गिटहबवर सर्च मारायचे गुगल क्रोमला, पहिली वेबसाईट येईल त्यात ओपन करायचे आहे. नेक्स्ट आहे की साइन इन आणि साइन अप. तर साइन इन केलं आणि क्रिएट अकाउंटच्या टॅब नंतर बेसिक इन्फॉर्मेशन विचारतं की तुमचा ईमेल काय आहे. डेव्हलपमेंट, माझा ईमेल development.omkar@gmail.com. ज्यावेळेस तुम्हाला आहे ना कंपनीचं ज्यावेळेस तुम्हाला गिटहब अकाउंट भेटतं त्यावेळेस हा जीमेल आहे ना हा डोमेन आहे तुमचा. सो इथे समजा माझ्या तर क्रेडेन्शियल कंपनी आहे, तर इथं माझं काय येणार @credential.com. काय की कमर्शियल वेबसाईटसाठी वापरतात. नेक्स्ट काय आहे की पासवर्ड. आता ईमेलचा पासवर्ड विचारतात, omkar@007. युजर नेम, आता युजर नेम काय ठेवायचं आहे, ओमकार 0077 ठेवलं. नेक्स्ट काय कंट्री आणि काय आहे की ईमेल रिसिव्ड ओकेशनल प्रोडक्ट युअर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल आणि क्रिएट अन अकाउंट. हा तुम्हाला युजर नेम लक्षातच पाहिजे. पासवर्ड मे बी कॉम्प्रोमाइज पासवर्ड इन लिस्ट पासवर्ड कॉमन युजड पाटील Password should be at least 15 character, at least 8 character including a number and a lower case letter. Okay, lower case म्हणता येते. आणि इज नॉट अवेलेबल कारण की हा युजरनेम ऑलरेडी आहे.
तर मी काय करतो, इथं खाली त्याने सजेस्ट केलेत, सजेस्ट केलेला युजर नेम घेतो. नेक्स्ट काय, क्रिएट अकाउंट, व्हेरीफाईंग युअर अकाउंट. आय थिंक त्यांनी जीमेल पाठवलं असेल. ऑक्टोबर नाही, हां झालं, क्रिएट अकाउंट झालं. अनेबल टू व्हेरीफाय युअर कॅप्चा रिस्पॉन्सिबल, माझं नेटवर्कमुळे प्रॉब्लेम देत आहे. Able to verify CAPTCHA HTTP articles connectivity problem. ओके, तर साइन इन करूया. कनेक्ट विथ गुगलनं साइनअप करून बघूया. नेटवर्क इश्यू असल्यामुळे मे बी घेत नाही ते. लास्ट टाइम ट्राय करूया, नाहीतर ह्या प्रोसेसनं तुम्ही अकाउंट काढा. माझं ऑलरेडी अकाउंट आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला दाखवतो. ओके, सो होत नाही, टाइम नाही.
ज्यावेळेस तुमचं अकाउंट क्रिएट होईल ना त्यावेळेस तुम्ही github.com वरती गेला आणि लॉग इन केला तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. मे बी असा दिसेल, नाही तर असा दिसेल. तिथे तुमचं काय येणार, इन्फॉर्मेशन येणार नाही, तुम्हाला रिपॉझिटरी काय दावणार नाही, डायरेक्ट हा पेज दावणार तुम्हाला, इथं नल असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, रिपॉझिटरी बनवायचे असतात. रिपॉझिटरी म्हणजे काय की प्रत्येक प्रोजेक्टनुसार आहे ना आपण रिपॉझिटरी बनवा. सपोज तुम्ही आता सी शिकताय तर सीचं तुम्हाला रिपॉझिटरी बनवायला लागेल. ज्यावेळेस तुम्ही जावास्क्रिप्ट शिकताय तर जावास्क्रिप्ट शिकायला लागेल. एखादा प्रोजेक्ट बनवताय तर तुम्ही प्रोजेक्टच्या नावानुसार रिपॉझिटरी बनवायचे. ओके. त्याच्या आधी एक मी बनवले एक हे आहे, काय म्हणते, एक रिअल टाइम एक्झाम्पल आहे की एक राज नावाचा मुलगा आहे. राज नावाचा मुलगा काय करतो की त्याला बिझनेस चालू करायचा असतो. तर तो काय करतो चालू बिझनेस की तो एक कॉलेज काढायचं त्या डोक्यात येतं. कॉलेजमध्ये काय करतो तो पहिल्यांदा तर तो 11-12वी घेतो. 11-12वी चालू केल्यानंतर त्याचा जो डेटा आहे, डेटा म्हणजे काय असते की त्याचे इन्फॉर्मेशन असते, त्याचं पेपर घेतलेले असतात, त्याचे पेपरावरचे मार्क्स वगैरे सगळं तो जो डेटा आहे तो एका रूममध्ये ठेवतात. ओके. असं 2-3 वर्ष चालत राहतं. नंतर काय होतं की त्या कॉलेज चालू केल्यानंतर मोठा असा त्यात पाऊस येतो. पावसानंतर काय होतं की आपले जसं HM कॉलेज आहे तसं नदीकडलं आहे. तर जसं आपलं नदी आहे तसा मोठा पाऊस येतो, त्या नदीत नाही ना ते कॉलेज वाहून जातं. कॉलेज तो काय त्या पैसा आहे त्यामुळे तो कॉलेज परत निर्माण करेल. पण जो त्यातला डेटा आहे, जे कोणी ॲडमिशन घेतलं असेल, कोणी एक्झाम घेतली कंडक्ट केली असेल, कोण पास असेल, कोण पासआउट असेल, तो जो डेटा आहे तो तर त्याचा वाहून गेला. मग तो काय करतो, शिवाजी युनिव्हर्सिटी जशी आहे तशी शिवाजी युनिव्हर्सिटीला तो जातो की मला म्हणतो असा असा प्रॉब्लेम झाला या, मी कॉलेज काढले पण माझा जो डेटा आहे तो सेव्ह होत ना माझ्याकडे नाही आता, तर मला एक सोल्युशन द्या. मग ते काय सोल्युशन देतात की गिट म्हणून एक म्हणजे त्यांचा ॲक्सेस तुम्ही सगळं काम करचेला ते तुमच्याकडे पण सेव्ह राहणार आणि माझ्याकडे पण एक सेव्ह राहणार. आमच्या पोर्टलला तुम्ही असं गिटहब नावाचं वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही सेव्ह करा. ओके. मग ते काय करा, राज काय करतो, शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्याचा अकाउंट काढतो. जसं आता मी तुम्हाला मागे प्रोसेस सांगितली अकाउंट काढायची, तशी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तो अकाउंट काढतो. नेक्स्ट काय करतो की तो जो पण डेटा आहे, कोणी ॲडमिशन घेतलं, आता तो काय करणार, पहिलं तर शिवाजी युनिव्हर्सिटीकडे जाणार. शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणजे कोण आहे, तुमचं गिटहब आहे. गिटहब हे शिवाजी युनिव्हर्सिटीत जाणार. तो काय करणार, माझ्या 11वी-12वीची ॲडमिशन्स आहेत, मग तो काय करणार, न्यू रिपॉझिटरी करणार. तिथं त्यांना एक शिवाजी युनिव्हर्सिटी म्हणजे कोल्हापूरला जाणार तो, आणि कोल्हापूरमध्ये ते एक खोली देतात. खोली दिल्यानंतर तुला सांगतात की एक हे खोली आहे तुझा जो पण तिथं डेटा आहे, म्हणजे पण तुझी जी माहिती आहे ते तू तिथं पण ठेवू शकतो, आणि त्याची ॲज अ कॉपी तो आमच्या इथं एक खोली दिल्या तिथं तू स्टोअर करू शकतोस. आता मी काय करतो, त्यांना BCS चालू आहे समजा, BCS लेक्चर असं नावाचं त्यानं एक रॅक बनवला. रॅकमध्ये डिस्क्रिप्शन काय केलं, ॲडमिशन्स फॉर्म्स असं त्याने या नावाची रिपॉझिटरी बनवली. आता तो रिपॉझिटरी काय करणार, पब्लिक ठेवायची की प्रायव्हेट. पब्लिक म्हणजे काय की जरी कोणी पण तुमच्या लिंकवर आलं, लिंकवर मध्ये म्हणजे काय की मी जरी गेलो आणि मला वाटलं की आता ह्याच्या कॉलेजमध्ये काय काय चाललंय, कोणी ॲडमिशन घेतलेत, कोण तिथं आता ॲक्टिव्ह पोर आहेत, ते सगळे जर बघायचे असतील तर ते पब्लिकमध्ये देतं. आणि प्रायव्हेट म्हणजे काय की तोच फक्त ॲक्सेस करणार ज्यांना रिपॉझिटरी क्रिएट केल्या. म्हणजे राज नावानं राज या मुलानं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन एक खोलीमध्ये एक रॅक बनवला, आणि त्या रॅकचा ॲक्सेस फक्त मलाच पाहिजे, म्हणजे प्रायव्हेट ठेवायचं आहे तर प्रायव्हेट ठेवू शकतो. आणि जर पब्लिक म्हणजे काय, मी फक्त सांगणार की ओमकार तुझा असं आहे, तिथं माझा रॅक आहे, तिथं अशी तुला रिपॉझिटरी गावल, त्यात तुला जो डेटा पाहिजे, कोणाची माहिती पाहिजे असेल तर तू जाऊन बघू शकतोस. मग त्याने काय केलं, क्रिएट रिपॉझिटरी केली. रिपॉझिटरी केल्यानंतर त्याला 2 पर्याय असतात. एक असतो की कमांड लाईन आणि दुसरा असतो की ड्रॅग अँड ड्रॉप. तर ड्रॅग अँड ड्रॉपला काय करायचं आहे
एक त्यानं त्याचा हा जो डेस्कटॉप आहे ना माझा, हा डेस्कटॉप ॲज अ तुम्ही कॉलेज समजा, ज्यानं राजनं काढलं ना जे कॉलेज, ते कॉलेज आहे. कॉलेजमध्ये तो आत्ता एक त्यांचं BCS नावाचा कोर्स आहे. तर या कोर्समध्ये समजत त्याने ॲडमिशन्स घेतली. ॲडमिशन काय गेली, नोट्स ठेवल्या. आता तो काय करणार, उचलणार आणि शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पेस्ट करणार. क्रिएट न्यू फाईल और अपलोडिंग एक्साइटिंग फाईल. जाणार तो त्याच्या बाईकवरून आणि त्यानं तिथं त्या रॅकमध्ये ठेवल्या. आता ते लोड घेते. लोड झाल्यानंतर तुम्हाला तिथं कमेंट टाकायचं आहे की तो आल्यानंतर मी समजा आज 13 तारखेला 25ला 3 ॲडमिशन्स केली. तर कमिट चेंजेस. ॲडमिशन केल्यानंतर तुमचा जो डेटा आहे तो तुमचा लोकली पण आहे. लोकली म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये BCS तुम्ही एक बॅच कंडक्ट करताय, त्याच्यामध्ये ॲडमिशन्स कोणते आहेत, समजा 2 ॲडमिशन्स आहेत, लेक्चर 06 आणि लेक्चर 07. आणि तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीला जरी गेला तरी पण तुमच्या एका त्या रॅकमध्ये गेला त्यानंतर पण सेम ॲडमिशनचं इन्फॉर्मेशन त्याला भेटते. आता हे तुम्हाला जर कोणाला पाठवायचं असेल, म्हणजे राजने समजा शुभमला सांगितलं की मला तुझ्या कॉलेजमध्ये आता किती ॲडमिशन्स आहेत ते बघायचं आहे, तर मी काय करणार, ही लिंक आहे ना ती त्याला शेअर करणार. तर लिंक कुठे होणार, इथं. हा तुमचा गिटहबचं हे शिवाजी युनिव्हर्सिटी थोडक्यात म्हणजे github.com. ओमकार म्हणजे तुमचा जी खुले आहे ना ती, आणि BCS लेक्चर म्हणजे काय की तो जो रॅक आहे ना तो रॅक त्याचा. Ctrl+C केलं. आता मी माझ्या ब्राउझरला आलो आणि इथं पेस्ट केलं. एंटर मारल्यानंतर आलं का, त्याचा रॅकमधल्या जे पण ॲडमिशन्स आहेत ते तुम्हाला दिसतील. नंतर त्याला काय बघायचं आहे की त्यांना त्या खोलीमध्ये अजून काय काय ठेवलं आहे. तर खोली जशी तुम्ही त्याची खोली ओपन केली तर त्याची एक रिपॉझिटरी, त्याची रॅक्स सगळे ओपन झाले. रॅक्स म्हणजे त्याच्या रिपॉझिटरी. रॅकमध्ये त्यानं काय केलं आहे, BCS लेक्चर, जावास्क्रिप्ट बॅच, करंट लॅब, CPP प्रोग्राम, C प्रोग्रामिंग, MVC असाइनमेंट वगैरे हे सगळं ड्रॅग अँड ड्रॉप न करू शकतो. सेम तसंच आहे. जर तुम्हाला अजून त्याला काय वाटलं की आता त्या पोरांनी काय केलंय, सेम 1 झाल्या त्यांची, मग तो इथं लोकली झाला. लोकली चेंज झाला म्हणजे त्याच्या कॉलेजमध्ये चेंज झाला. पण जोपर्यंत शिवाजी युनिव्हर्सिटीला जाऊन कळवत नाही की अजून ह्यात मी असं सेम 1 झाले त्यांची, त्यांचे पास आहेत का फेल आहे तो डेटा मला इथं रॅकमध्ये ठेवायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोड ॲड फाईल्समध्ये जायचं आहे, क्रिएट न्यू फाईल आणि अपलोडिंग. क्रिएट न्यू फाईल म्हणजे काय, त्याचा तो राज जाणार शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये पेन आणि वही घेऊन, आणि त्याचा त्या तिथे त्याला वाटले की आता काहीतरी इथं लिहायचं आहे. त्याला वाटले की राज इज हिअर फॉर विजिट, असं त्याने एक फाईल बनवली आणि तुमच्या फाईलचं नाव काय दिलं, समजा 14 तारखेला तो गेला, असं त्याची फाईलचं नाव आहे. तर नेक्स्ट काय की कमिट चेंजेस. कमिट म्हणजे काय, कशासाठी आलेला, तर सर्क्युलरसाठी. सर्क्युलर नाही, आत्ता नोव्हेंबर आणि डिसेंबर एक्झाम अशी त्यानं कमेंट टाकली. कमेंट टाकली तुला मेन ब्रँच. मेन ब्रँच म्हणजे काय की तो स्वतः आलेला क्रिएट न्यू ब्रँच, की त्याचा ॲक्सेस घेऊन तुम्हाला जर त्याच्या नावाचा ॲक्सेस घेऊन जर शुभम नावाच्या पोराने जर ॲक्सेस करून त्याला जर करायचं असेल न्यू ब्रँच तर तो पण करू शकतो. त्यासाठी क्रिएट न्यू ब्रँच असते, ते थर्ड पार्टमध्ये येईल. कमिट केलं. कमिट झाल्यानंतर आला का त्याची फाईल, त्याला वाटलं ओपन करा तर राज इज हिअर फॉर व्हिजिट. त्याला वाटलं की आता मी जो माझ्या कॉलेजमध्ये जो डेटा आहे तो इथं ड्रॅग अँड ड्रॉप करायचा आहे. तर काय करायचं, मग अपलोड एक्साइटिंग फाईल मिनिमाइज करायचं
आणि ह्या फोल्डरमध्ये CM1 कंटेंट केल्या ना आहे अशी उचलायची आणि त्या रॅकमध्ये जाऊन टाकून यायचं. ओके. नेक्स्ट आहे कमिट चेंजेस. झालं. आलं त्याचा नोट्स सेम 1. हा पार्ट 1 कळला असेल तर 2 टाईप करा. ओके. सो नेक्स्ट काय झालं की राजला काय व्हायला लागलं की प्रत्येक वेळेस त्याला काय वाटायचं की कॉलेजमध्ये चेंज, कॉलेज पेनमध्ये चेंज झाला की प्रत्येक वेळेस शिवाजी युनिव्हर्सिटीला जायला लागते. मग शिवाजी युनिव्हर्सिटीने त्याला पर्याय काय दिला की आम्ही तुला एक टेम्पो देतो. टेम्पो म्हणजे काय आहे की एक टेम्पो देतो. टेम्पोमध्ये तुझा ड्रायव्हर असणार आहे आणि त्या टेम्पो तुला पहिल्यांदा जसं RTO, जसं आपण बाईक घेताना आहे ना RTOला रजिस्टर करायला लागतं की कोणाच्या नावाने टेम्पो आपण घेतोय, तसं टेम्पो रजिस्टर कर. आणि तू जर तिथं त्या आम्ही जे गाडी देणार आहे त्या तू गाडीला सांगितलंस की त्या ड्रायव्हरला सांगितलंस ना की तो शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन हा रॅकमध्ये तू चेंजेस कर, तो आमचा माणूस आपोआप चेंजेस करेल. तुला सारखं सारखं हेल्पट घालण्याची गरज नाही. ओके. तर तो टेम्पो म्हणजे काय, शिवाजी युनिव्हर्सिटी काय सांगणार, आमचा असं असं शोरूम आहे. शोरूम काय त्यांचं, गेट नावाचं. तर तुम्हाला काय करायचं, हा तुम्ही शोरूममध्ये गेला तर गेट नावाची वेबसाईट ओपन करायची. हा तुमचा गेट म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटीचं शोरूम आहे. तर इथं तुम्हाला इन्स्टॉल म्हणून असतंय. इन्स्टॉल केलं तर तुम्हाला कशासाठी पाहिजे, तुमचं जर कॉलेज काय म्हणते ते विंडोज, मॅक OS लिनक्स आणि बिल्ड फ्रॉम सोर्स आहे. म्हणजे काय, तुमचं कॉलेज HM आहे का, तुमचं YC आहे का, तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. अशा टाईपमध्ये ते 3 चॉईस विचारतं कशासाठी तुम्हाला टेम्पो पाहिजे. तर तुम्ही काय म्हणणार, विंडोजसाठी पाहिजे. आता तुमचं कॉलेज ऑटोनॉमस आहे का शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी आहे. मग ते 2 टाईप विचारतं की गेट फॉर विंडोज x64. आता जे विंडोज 10 प्लस लेटेस्ट आहेत ना ते सगळे x64 आहेत आणि काही काही ARM64 आहेत. दोन्हीतलं तो आपलं कॉलेज कोणतं ते चेक करायचं आणि डाउनलोड करायचा. ओके. डाउनलोड झाल्यानंतर त्याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल म्हणजे काय की आपण गाडी घेतल्यानंतर कसं नारळ फोडतो वगैरे, तसं ते इन्स्टॉलेशनची प्रोसेस आहे. नारळ फोडायचं, इन्स्टॉल म्हणून हार बिर घालायचा, नेक्स्ट नेक्स्ट करत. माझ्याकडे ऑलरेडी आहे त्यामुळे मी कॅन्सल करतो. येस. टिक्क डिलीट झाली का काय. नेक्स्ट 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 इन्स्टॉल.
रनिंग पोस्ट इन्स्टॉल स्क्रिप्ट. लॉन्च नको, फिनिश. ओके, आता तुम्ही गाडी घेतली. नेक्स्ट काय करायचे की ती चालू आहे का नाही बघायची कशी. तर तुम्हाला काय करायचं आहे, CMD कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचा आहे. तर चालू म्हणजे तुमच्या जे कॉलेजमध्ये गाडी आहे ती आली का नाही कसं चेक करणार. तुम्ही ड्रायव्हरला मग सांगितलं की असंच कॉलेज आहे, तू जाऊन माझ्या कॉलेजमध्ये जाऊन थांब. तर काय करायचं, ती कमांड आहे गेट हायफन हायफन वर्जन. तर गेट हायफन हायफन वर्जन चेक केलं तर तुम्हाला सांगेल की माझ्या टेम्पोचं वर्जन हे आहे, हे 500cc आहे, 1000cc आहे, काही ते असेल ते असं सांगतं. तर तुम्हाला कट करायचं आहे. आता तुम्ही गाडी तर आणली, पण गाडीवाल्याला ड्रायव्हरला कसं सांगणार की आपण रजिस्टर केलं आहे का नाही. तर तुम्हाला कोणत्या कमांड रन करायच्या आहेत, गेट कॉन्फिग म्हणजे काय, तुम्ही ज्यावेळेस RTO वरती रजिस्ट्रेशन करता ती एक प्रोसेस असतेच ना, तशी एक प्रोसेस आहे. गेट कॉन्फिग 2 कमांड रन करायचे असतात. गेट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल म्हणजे काय, तुमच्या अख्ख्या कॉलेजमध्ये तो टेम्पो फिरणार आहे. तसं हायफन हायफन ग्लोबल म्हणजे तुमचा हा PC जो आहे ना, त्या अख्ख्या PCला कळलं पाहिजे की हा तुमच्या नावाची गाडी आहे. युजर डॉट नेम. आता युजर डॉट नेम डबल कोटमध्ये कोणतं नेम टाकायचं आहे माहिती आहे का, जे पण तुमच्या नावाचं जे गेट आहे ना, माझं काय ओमकार 9395 हा माझा नेम आहे. म्हणजे तुम्ही जे खोली नावानं रजिस्टर केल्या ना त्या नावाचं टाकायचं, एंटर मारायचं. एरर आला नाही म्हणजे गेट तुमच्यात इन्स्टॉल आहे. परत नेक्स्ट काय आहे की गेट कॉन्फिग हायफन हायफन ग्लोबल युजर डॉट ईमेल. आता हा तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा. एंटर. ओके, आता माझ्यात हे दोन्ही पण इन्स्टॉल आहे, त्यामुळे मला तिसरा इंटरफेस येतो, म्हणजे नंबर प्लेट टाकायची सिस्टीम. की तुम्ही आत्ता रजिस्टर केलं RTOला, तुम्ही नंबर प्लेटसाठी 2 दिवसांनी वगैरे ते असताना इंटरफेस, तशा टाईपमध्ये तिसरा इंटरफेस येतो की तुम्हाला डायरेक्ट रिडायरेक्ट करतो वेबसाईटला की तुम्हीच आहे का नाही ते. मग वेबसाईटला रिडायरेक्ट केल्यानंतर काय विचारतं की तिथं तुमचा युजर नेम पासवर्ड टाकायचा आणि खाली OTP विचारते की तुमच्याच नावावर रजिस्ट्रेशन करायचं आहे का नाही. जसं आपलं आधार कार्ड व्हेरिफिकेशन असतं ना, तशा टाईपमध्ये ते व्हेरिफिकेशन होतं. आता नेक्स्ट काय करायचं आहे, थोडक्यात ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हरला काय केलं, न्यू फोल्डर. आता कॉलेजमध्ये न्यू फोल्डर, त्याने नवीन हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स लॉन्च केला. आता त्या कोर्समध्ये आहे ना, त्यांना वाटलं की 2 लेक्चर घेतलेत. ओके, 2 लेक्चर घेतलेत पण आपला लोकली झाले, म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये चेंज झालाय. अजून तुम्ही युनिव्हर्सिटीला कळवलंय का नाही. मग तुम्ही युनिव्हर्सिटीला काय करणार, म्हणजे त्या ड्रायव्हरला सांगणार की इथं आपण ड्रायव्हर ओपन केला. ओपन कमांड म्हणजे त्या ड्रायव्हरकडे आलो. इथं तुम्हाला काय करायचं, गेट इनिट. त्या ड्रायव्हरला सांगितलं की अशी खोली आहे माझी, तिथं एक रॅक बनव. आपण आता गेट इनिट म्हणजे रॅक बनवला. आलं का, जो ड्रायव्हरला तुम्ही ॲड्रेस पत्ता दिलाय ना तो गेट इनिटमध्ये असतो.
नेक्स्ट काय आहे की कोणतं आता तुम्हाला हे करायचं आहे, काय म्हणतात, कोणत्या रॅकची डिटेल. तुम्हाला पहिल्यांदा एक रिपोजिटरी बनवायला लागेल. रिपोजिटरी म्हणजे रॅक बनवायला लागेल. मी आता रॅक बनवला. पण हॉटेल मॅनेजमेंट नाही, लेक्चर केसो. हा, आवाज येतोय का, स्क्रीन दिसते का, वन टाईप करा. ॲड 14 मीटिंग कंट्रोल्स. हां, त्याने एक रॅक बनवला. हॉटेल मॅनेज लेक्चर, हॉटेल मॅनेज MANEGEMENT. आणि त्यात काय लिहिलं की गिट लेक्चर यूजिंग कमांड लाईन. क्रिएट रिपोजिटरी केली. रिपोजिटरी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय असतात, मी सांगितलं जसं की अपलोड एक्साइटिंग फाईल, एक क्रिएट न्यू फाईल, आणि नेक्स्ट आहे की तुम्हाला कमांड लाईन म्हणजे तुम्हाला जो ड्रायव्हर दिला आहे ना शिवाजी युनिव्हर्सिटीनं, त्या ड्रायव्हर थ्रू तुम्ही अपलोड करू शकता. तर त्या ड्रायव्हरची कमांड काय आहे की पहिलं गेट इनिट, तुमच्या लोकलला इनिशियलाइजेस करा. कॉलेजमध्ये तुम्ही सांगा की ह्या माझ्या एका खोलीमध्ये ही रिपोजिटरी बनवायची आहे आणि त्या रॅकमध्ये इथं जर मी काही चेंज केला तर तो त्या रॅकला जाऊन चेंजेस करून आणा. तर गेट इनिट म्हणजे इनिशियलाइज केलं तो रॅक कुठं आहे. नेक्स्ट काय की गिट read.add.md. गिट read.add.md म्हणजे काय की एखादी तुम्ही नवीन फाईल क्रिएट करताना तर ही कमांड असते, इको डबल कोटमध्ये हॅश लेक्चर हॉटेल मॅनेजमेंट आणि त्याच्यामध्ये read.md. नेक्स्ट काय गिट कमिट आणि गिट ॲड. आता गिट ॲड काय करायचं आहे आणि दुसरं असतं गिट स्टेटस. तुम्हाला त्या ड्रायव्हरला आहे ना तुमची भाषा कळत नाही, त्यासाठी गिट स्टेटस गिट इनिट. ही गिट इनिट आहे ना फक्त ओनली वन्स व्हेन न्यू रिपोजिटरी. गिट स्टेटस फॉर चेकिंग git add space dot adding or staging all files. Git add file name specific file आणि git push origin main म्हणण्यापेक्षा इथं तुमचा ब्रँच नेम डिफॉल्ट तुमची ब्रँच असते जी मेन असते.
ह्या तुम्हाला 4 ते 5 कमांड आहेत ना, पाठच पाहिजेच. कारण की इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारतात का तर विचारतातच. गिट इनिशियलाइज कसं करायचं, गिटला नवीन रिपॉझिटरी क्रिएट करून तुम्ही गिट ॲड अपडेट पुश वगैरे कसं करणार. आणि ते तुम्हाला न्यू रिपॉझिटरी जर केले तर इथं तुम्हाला त्या कमांड पण दिसतील. नेक्स्ट काय आहे की गिट -m ब्रँच नाहीतर गिट ॲड करू आधी. गिट स्टेटस बघू आधी. त्या गिट ड्रायव्हरला सांगितलं स्टेटस चेक कर. आता कॉलेजमध्ये तो हॉटेल मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये किती पोरांनी आत्ता लेक्चर अटेंड केलेत नाही तर काय काय त्याने आलेले का नाही. तर गिट स्टेटस केल्यानंतर काय केले, ऑन ब्रँच मास्टर अनट्रॅक्ड फाईल म्हणजे 2 पोरं आलेली पण ते लोकली आलेली आहेत. अजून तुमच्या युनिव्हर्सिटीला, आमच्या युनिव्हर्सिटीला अजून काही कळलं नाही, शिवाजी युनिव्हर्सिटीला कळलं नाही की तुमची 2 पोरं आलेली. तर तुम्ही काय करणार, गिट ॲड आता स्पेसिफिक फाईल म्हणजे सेशन -11 हा तुमच्या फाईलचं नाव. ओके, एरर आला नाही म्हणजे गिट ॲड केलं. सेम मी काय करतो, गिट ॲड दोन्ही पण पोरांनी ॲड केलं. आता मी गिट स्टेटस केलं. गिट स्टेटस केल्यावर काय आलं की तुम्ही ॲड केले लोकली म्हणजे स्टेज एरियामध्ये आले. ग्रीनमध्ये आलं म्हणजे ते स्टेज एरियामध्ये आलं. आता तुम्हाला ॲड त्याचं चेक कसं करायचं लोकली चेक करण्यासाठी आहे ना, हा तुमचा ड्रायव्हर आहे .git. त्याच्यात इन्फोमध्ये नाही, इन्फो नाही किंवा हेडमध्ये असणार आहे ते. तुमचा जो डेटा असतो ना तो इथे येतो कॉन्फिगरेशनमध्ये. नेक्स्ट आहे हुक्स प्री कमिट. ज्या पण तुम्ही कमिट टाकणार ना, तुम्ही ज्या सांगता ड्रायव्हरला की माझ्या कमिट टाक, तुमच्या लोकली पण दिसल्या पाहिजेत ना, त्या सगळ्या कमिट आहे ना इथनं खाली येतात. याची तुम्हाला प्रत्येक फोल्डरची माहिती आहे ना, ते तुम्हाला गुगलवरती मी भेटून जाईल. पण हे बेसिक माहीत पाहिजे की सर्व डेटा तुम्ही जर इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारला की तुम्हाला जर लोकली जर डेटा चेक करायचा आहे की मी काय काय चेंज केले तर तुम्हाला ह्या फाईलमध्ये सगळा डेटा भेटतो, डिस्क्रिप्शन, हेडमध्ये आणि इंडेक्समध्ये कॉन्फिग वगैरे ते. आता तुमच्या स्टेज एरियामध्ये आलेत. नेक्स्ट स्टेप काय आहे की गिट कमिट -m म्हणजे जे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉपमध्ये कमिट टाकता ना, किती मी 13 तारखेला 25ला कंडक्टेड 2 लेक्चर्स एंटर मारलं तर झालं, त्या फाईली कमिट झाल्या. नेक्स्ट काय आहे की गिट ब्रँच बनवायची आहे तुम्हाला. तर ब्रँच म्हणजे काय आहे की कोणत्या नावाने तुम्ही पुश करणार आहे. जर मेन करत असाल तर मेन करायचा, शक्यतो मेनच ठेवायचा कारण की मेन कमांड ही कॉमन असते. मेन म्हणजे मालक स्वतः. गिट ब्रँच -m मेन. तर गिट पुश ओरिजिन मेन या कमांडनं काय होतं की तुम्ही जो पण डेटा लोड केला त्या ट्रकमध्ये, ट्रक ड्रायव्हरला सांगितले की असा असा डेटा आहे, तो सगळा डेटा तो कोल्हापूरमध्ये जाऊन त्या तुमच्या रॅकमध्ये सगळा डेटा पाठवणार. ओरिजिन बरोबर तर आहे, सॉरी, गिट पुश ओरिजिन -u. दुसरी कमांड राहिली गिट ओरिजिन ॲडची, की त्याला आपण सांगितलंच नाही की कोणत्या रॅकमध्ये टाकायचं आहे. आता तुम्हाला पुश करायचं गिट पुश ओरिजिन -u
मेन मास्टर PUSHORIGIN मेन. आता झाले. लोड घेतला म्हणजे गेला. ट्रक ड्रायव्हर जाऊन शिवाजी युनिव्हर्सिटीला त्याने रॅकमध्ये टाकल्या. म्हणजे सगळं इथं जो चेंज केला ना तुम्ही तो इथं दिसतो. रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर लागेल तुमचा हा मेन ब्रँच आणि ज्या आपण फायली चेक केल्या त्या. आता मी काय केलं, BCS फोल्डरमध्ये नाही येत नाही हॉटेल मॅनेजमेंट, इथं एक टेक्स्ट डॉक्युमेंट घेतलं की 1 2 3 4 5 6 नावाचा. आता मी इथं लोकली चेंज केलाय पण माझ्या रिपोजिटरीला कळालंय का की मी इथं लोकली चेंज केलाय. रिफ्रेश जरी मारला तरी त्याला कळलं नाही. आता यात मी काहीतरी चेंज केला. दिस इज हॅलो, Ctrl+S केलं. तुम्हाला काय करायचं, इथं टर्मिनल ओपन करायचं आहे राईट क्लिक करून. जे आपण तुम्ही फोल्डरला जिथं .git फाईल ठेवल्या ना तिथं करायचं. नाही तर तुम्ही कधी कधी काय करता की त्या फाईलमध्ये जाऊन जर तुम्ही आतमध्ये जाऊन केलं तर त्याला ते कळतच नाही की तुम्ही कोणत्या कमांड वापरताय ते. तर इथं काय करणार, गेट स्टेटस ड्रायव्हर आत्ता आपल्यात काय काय चेंज झालाय तो चेक कर. तर तो ड्रायव्हर काय म्हणणार, ऑन ब्रँच मेन, म्हणजे तुम्ही जी मला नाव दिलं मेन नावाचं त्या ब्रँचमध्ये ही फाईल आपण अजून युनिव्हर्सिटीला आपण पाठवली नाही, तुम्ही लोकली चेंज केलाय. मग यात काय तुम्ही करणार, गेट ॲड म्हणजे तुमचा जो ट्रक आहे ट्रक ड्रायव्हर त्या गाडीत लोड कर फाईल. लोड केली फाईल. नेक्स्ट आहे की गेट कमिट. गेट कमिट काय की तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीला सांगताय कमिट का तिथं कशासाठी आलेला, ही फाईल घेऊन आलाय मस्त पण तू कधी लेक्चर घेतलंस नाहीतर तू कशासाठी काय चेंज केलास त्यात ते कमिटमध्ये टाकायचं आहे. मी चेंज केला न्यू ॲडमिशन म्हणून, त्यासाठी मी आलोय. आता कमिट चेंज केलं. आता गेट पुश ओरिजिन मेन. गेट पुश ओरिजिन मेन म्हणजे ड्रायव्हर तू जा आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीला, तुला जे इन्व्हॉल्व वगैरे दिले ते जाऊन शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये त्या माणसाला दे आणि पुश कर. ओके, पुश झाला. आता ड्रायव्हर परत रिटर्न आला. रिटर्न कसा आलेला ओळखायचं की इथं एरर नाही आला म्हणजे तो बराबर त्याला जाताना कुठे ॲक्सिडेंट पण नाही झाला आणि काय नाही झालं. इथं डन आलं म्हणजे त्याचा बरोबर झालं. गेट स्टेटस आपल्या आता ब्रँचमध्ये काय चेंज केलाय का, काय आहे ऑन ब्रँच बाय नथिंग टू कमिट, वर्किंग ट्री क्लीन. तुम्ही जे आता हॉटेल मॅनेजमेंटचं तुमचं जे पण कोर्स आहे ना त्यात तुम्ही काही चेंज केलेला नाही. आता तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीत आला आणि चेक केलं की आली का तुमची फाईल. त्याच्यात आतमध्ये ओपन केलं. ओपन केल्यानंतर दिस इज हॅलो आणि तुमची जी कमेंट आहे ना ती न्यू ॲडमिशन. किती मिनटं, 1 मिनिटापूर्वी तुमचा ड्रायव्हर येऊन गेलाय. आता नेक्स्ट तुम्हाला वाटलं की ॲडमिशन तर मी केलेत पण परत आणि न्यू ॲडमिशन नोव्हेंबर 5 आली. सेव्ह केलं. आता इथं सेव्ह केलं पण अजून तुमचा शिवाजी युनिव्हर्सिटीला माहीत आहे का की तुम्ही चेंज काय केलं आहे, नाही माहीत. मग ते सेम प्रोसेस, राईट क्लिक करायचं, ड्रायव्हरला बोलावला, गेट ॲड आणि डॉट. जर डॉट केलं तर सगळा तुमचं जे पण चेंजेस असतील ते फेच होतात. गेट ॲड, गेट कमिट -m ॲडमिशन फाईल टाकतो आता कमिट चेंजेसमध्ये आणि गेट पुश ओरिजिन मेन. गेला त्याचा तो ड्रायव्हर सामान घेऊन आला रिटर्न. आता डबल चेक केलं
रिफ्रेश मारलं. आता इथं किती मिनटं, 2 मिनटं दावतंय. तर इथं काय आलं की जस्ट नावला तो आत्ताच येऊन गेलाय. ॲडमिशन 5 तुमची कमिट. ओके. आता तुम्हाला काय करायचं त्याची, तो कधी कधी ड्रायव्हर आलेला ना तर चेक करायचा तुम्हाला शिवाजी युनिव्हर्सिटी. म्हणजे तिथं हिस्ट्री येते. तर हिस्ट्रीमध्ये धावतंय बघा की ते 2 मिनिटापूर्वी न्यू ॲडमिशन घेऊन आलेला, आत्ता तो 5 ॲडमिशन घेऊन आलाय. ती तुमची सगळी हिस्ट्री येते की कधी कधीच्या काय काय चेंजेस केलाय. जसं तुम्हाला सांगितलं की तो रोजचा डेटा आहे ना, जरी आता पूर आला तरी तुम्हाला लोकली हे होत नाही आणि काय होत नाही. हे कळलं असेल तर 3 टाईप करा. ओके. नेक्स्ट काय आहे की आता तुम्ही हा सगळा डेटा जो चेक करताय ना, तो तुम्हाला कुठेतरी एकाला कोणाला तरी द्यायचा आहे. द्यायचा आहे म्हणजे न्यू फोल्डर, कॉपी डेटा. तुम्ही आता जो पण चेंज केला आहे ना, हा तुमच्या रिपोजिटरी जी वेबसाईट आहे ना ती कॉपी करायची आहे आणि त्याला द्यायची आहे. मग तो काय करणार, त्याच्या लोकलच्या पी सीमध्ये जाणार, ओपन टर्मिनल, आणि इथे लिहिणार त्याची गेट CLONE क्लोन आणि क्लोनड MED हायफन डेमो. गेट इज नॉट अ गेट कमांड. स्पेस राहिला. ग्लिट CLONE एंटर केलं. क्लोनिंग इन्फो. क्लोन म्हणजे काय, तुमचा जो पण डेटा आहे ना तो सगळा कॉपी झाला आणि पण त्यात आला क्लोनड डेमो या फोल्डरमध्ये आला. आला तुमचा सगळा डेटा A to Z त्यात आला. तुमचे जे लॉक्स असतात ना, लॉक्स, तुमचा हा जो तुम्ही जे पण चेंजेस करता ना तो असा बायनरी फॉर्मॅटमध्ये कोणी चेंज केलाय कोणत्या जीमेलनं, त्याचा पासवर्ड काय ते सगळं असं येतं. जसं की मग थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं. तुमचा डेटा किती तारखेला किती डेटा आहे त्यांची ती USD फॉर्मॅट तारीख जर माहीत असेल तर ते असतं +0530, म्हणजे ते त्यांचा जो तारखेचा फॉर्मॅट असेल तो. हा तुमचा सगळा डेटा लोकली पण आला आणि काय काय फाईल होत्या त्या पण आल्या. ओके, कळलं असेल तर ते 4 टाईप करा. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण घेणार आहे की ब्रँच कशी बनवायची. ब्रँच म्हणजे काय की त्याचं आता कॉलेज आहे ना जे राजनं चालू केलंय ते मोठं झालं. त्याला वाटलं की आता मला एकट्याला काय हँडल होत नाही, म्हणून आता साताराची पोरं आहेत म्हणल्यावर सातारला मी सातारला एखादं कॉलेज उभं करणार, पुण्याला एखादं कॉलेज उभं करणार. मग त्या कंडिशन तो एका ब्रँचेस जसं घेतो ना ब्रँचेस, तसंच गिटअपमध्ये ब्रँचिंग असतं या. म्हणजे जर तुम्हाला वर्किंग प्रोफेशनलमध्ये सांगायचं म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला सांगितलं की एकच प्रोजेक्ट असतो आणि 4 जण त्या प्रोजेक्टला काम करतायत. समजा मी एखादं फ्रंट एंडचं पेज 4 तुम्ही जर एखादी वेबसाईट बनवताय पोर्टफोलिओ तर बेसिक 4 असतात, अबाउट, होम पेज
तुमचे प्रोजेक्ट्स आणि तुमचा जो डेटा असेल काय कॉन्टॅक्टस, हे 4 पेजेस आहेत. तर मी 4 जणांनी वेगवेगळं सांगितलं तुमचं तुम्ही हे चेंज करा आणि मला पाठवा. मग त्या कंडिशनमध्ये ते ब्रँचिंग गेट लागतं. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. पण हे तुमचं जर पाठ झालं तर ते घेऊ. यात काही क्वेश्चन्स आन्सर असतील तर सांगा. यूट्यूबचं मी स्टॉप करतो.